महाराष्ट्र शिवसेना ओबीसी विजयंती सातारा जिल्हा अध्यक्ष चांदणी मुळे वेदावती धरणग्रस्त संस्था आहे त्या लोकांची मागणी अशी आहे की जी बेकायदेशीर नावं आहेत त्याच्यामध्ये ती हटवायची आणि जी कायदेशीर नावं त्या लोकांची तिथले मच्छीमारी लोकांची नावं आहेत ती त्याच्यामध्ये चढवायची आणि त्यांच्यावर जी मारहाण होती त्याच्यावर प्रशासनानं काहीतरी कठोर कारवाई करावी त्यांच्यावर. अनेक वेळा आंदोलन करताय जिल्हाधिकाऱ्यालयाच्या बाहेर हो गेल्या 11/9/2025 रोजी धरणे आंदोलन केलं आम्ही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून आता परत आमरण उपोषणासाठी जिथील ग्रामस्थ लोक आलेले आहेत आणि ते दादासो जाधव हे नडवळचे त्यांनी खटाव तालुका त्यांनी आमरण उपोषणचं हे केलेलं आहे. हे सगळी आहे ती मच्छीमारच आहे सगळी मच्छीमार आहेत हो त्यांचं हा सगळं आणि त्यांच्यावर मारहाण झाली आहे. ते गावचे सरपंच सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा हे केले मारहाणी करणारे अमोल फडतरे ते तिथल्या जे चेअरमन आहेत त्यांचे बंधू आहेत. प्रमुख मागणी आमची आहे की या सर्वांना न्याय मिळावा आणि बेकायदेशीरपणे जी त्याच्यामध्ये नाव आहेत ती कट करायची आणि कायदेशीर नावं जी अगोदर होती सभासद ते त्याच्यामध्ये घ्यायची मच्छीमारांचे सभासद होते आणि त्यांना कुठले त्याच्यामध्ये जे काही सदस्य आहेत मच्छीमारी करणारे जे सदस्य आहेत किंवा मच्छीमारांना कशा पद्धतीनं ते मच्छीमारी करून देतात त्याचा काहीतरी शासनाच्या पद्धतीनं किंवा त्या संस्थेच्या पद्धतीनं काहीतरी नियमावली असणार आहे. त्याचे जे सदस्य कशा पद्धतीने घेतले जातात काही लोक सदस्य असतात काही सुद्धा लोक म्हणजे त्यांच्या पद्धतीनं समजा नाही वागलं बोलतात आणि तशा पद्धतीनं नाही झालं तर त्या लोकांना सदस्य म्हणून त्यातनं काढून टाकलं जातं मच्छीमारीचे अधिकार दिले जात नाही आणि समजा तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांनी समजा मच्छीमारी नाही केली तिथं त्यांचं घर चालणार नाही आणि तरी ते तिथं जर का गेले तर मग त्यांच्यावर मारहाण केली जाते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार. साहेबांची शिवसेना त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा त्यांचा. माने नडवळ तालुका खटाव. मी स्वतः पेशाने डॉक्टर आहे दंत व्यवसायात काम करतो. हे माझे गावचे माझे बांधव आहेत दादासो शामराव जाधव तर यांना हे स्वतः मच्छीमारी व्यवसायात आमची जी गावं आहेत मुळता नडवळ येरळवाडी आणि बनपुरी ही गावं धरणग्रस्त गावं आहेत आणि हे भूमिपुत्र आहेत की ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी ह्या शासनाला दिल्या होत्या आणि तिथं धरणं झाली तर या धरणाचे लाभार्थी आहेत तर तिथं मच्छीमारीचा त्यांचा नैसर्गिक आणि नैतिक अधिकार असून ते मच्छीमारी जी सोसायटी वेदावती निघाली मत्स्य पालनासाठी किंवा मच्छीमारीसाठी त्यामध्ये ते त्यांचं सभासद पद होतं ते कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आलं. हा ठेका कोण चालवतोय तर ती जी वेदावती संस्था आहे त्याचे जे असतील त्यांचे नातलग आता चालवतात आणि विनाकारण आमचे ग्रामस्थ येरळवाडीचे आमचे बांधव किंवा बनपुरीचे त्यामध्ये सहभागी आहेत परंतु काही कारणास्तव त्यांचं सभासद रद्द केलेलं आहे त्याची कुठली कारण मीमांसा प्रशासनाकडून केली जाते यामध्ये तर हे अमानुष कृत्य आहे आणि हे ठेकेदारांनी करणं योग्य नाही. तर याच्या पुढे जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत कारण धरणे आंदोलन झाले बऱ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळेला त्यांना स्वतःला मत्स्य पालनाचा अधिकार आहे. आता आम्ही तहसीलदार मॅडमना भेटलो तर त्यांनी सांगितलं की त्यांना पूर्ण अधिकार नैसर्गिक आहे तरी सुद्धा त्यांना कारणास्तव पैसे मागितले जातात किंवा तिथं रोखलं जातं तर असं कुठले कृत्य होणं चुकीचं आहे. आम्ही एक जाणकार त्या गावचा एक नागरिक म्हणून हे पुन्हा घडलं तर यामध्ये आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही. हे आंदोलन अजून चिघळल्याशिवाय राहणार नाही. तर हे आमच्या बांधवांना हा न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आमची तरी मागणी आहे की ही जी संस्था आहे ती बरखास्त करावी ते बेदखल करावे आणि आमच्या मच्छीमार बांधवांना त्यामध्ये सभासदपद देऊन नवीन संस्था करण्यासाठी आम्ही या मागणीसाठी आग्रही आहोत. मी स्वतः माझ्या नाथसाहेब फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खटाव तालुक्यातर्फे या आंदोलनाला पाठिंबा देतो. ही संस्था मच्छीमारांना मच्छी मारण्यासाठी हे करते अडवते लोकांना त्रास देते मच्छी मारण्यासाठी
गेल्यानंतर मारहाण करण्याचा असा विषय चालू आहे त्यांचा. ती संस्था बेदखल करून नवीन संस्था स्थापन करून आम्हाला नडवळ पुनर्वसित गाव आहे आमचं येरळवाडी पुनर्वसन गाव आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. आम्हाला तिथून बेदखल केली जात आहे. दुसऱ्या बोर्डची संस्था असल्याने त्या संस्थेवर काहीतरी कारवाई करावी यासाठी आम्ही 3-4 वेळा आंदोलन केलेलं आहे. तरी अजून सुद्धा काही त्याचा आम्हाला आउटपुट आलेला नाही, पाठपुरावा झालेला नाही आणि शासनाकडून काहीच आमच्या हातात अजून काही मिळालं नाही. बस. त्यासाठीच आम्ही उपोषणाला त्यासाठीच बसलेलो आहे. संस्था आम्हाला संस्थाच नको आहे. हा या संस्थेचा ठेका रद्द होऊन जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं पूर्वी 5 पद्धत होती. तलाव हा 545 हेक्टरचा पाणी क्षेत्राचा आहे आणि ह्या तलावामध्ये 4 गावचं क्षेत्र येतं. येरळवाडी, बनपुरी, नडवळ, आंबवडे. तर ह्या आसपासच्या गावाचे जे स्थानिक लोक आहेत किंवा प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची मच्छीमारी बंद झालेली आहे आणि त्यासनी म्हटलं जातं की तुमचा उतारा घेऊन या आणि हे करा, तुम्ही उतारा आणून दावा की कोण धरणग्रस्त आहे कोण नाही हे शासनाच्या अगोदर संस्था कोण ठरवणार. अशा काही गोष्टी घडत आहेत आणि दांडगावा चालत आहे आणि काही गोष्टी म्हणजे खोट्या केस केल्या जाते. त्या पुन्हा चोरीचा आळ घेतला जातो असं हां आणि त्यामुळं लोकांच्या भीतीचं वातावरण आहे. तर ह्यापासून सुटका मिळावी त्याच्यासाठी आज आमचं पाठीमाग आम्ही धरणे आंदोलन केलं होतं. आज आमचं उपोषणाचं आमचा एक कार्यकर्ता उपोषणासाठी बसलाय. त्याच्यावर तोडगा शासनाने लवकरात लवकर काढावा. मी विकास दगडू बरकडे, राहणार येरळवाडी. मी स्वतः मच्छीमार आहे आणि या संस्थेतील सर्व सभासदांना बाहेर काढून टाकून त्यांचे नातलग लोक भरली. मच्छीमारांना मच्छीमार संस्थेत मच्छीमार नसतील तर संस्था कशाची? संस्था चुकीच्या पद्धतीची आहे आणि मच्छीमारांना मच्छीमार करताना मारहाण होते आणि त्यांच्यावरती चोरीचा आळ घेतला जातो. हे कारण काय? आणि मच्छी घेऊन येताना चोरी कशी असणार ती? का तुमच्या तिजोरीतले पैसे आणलेत का ती? पोलीस स्टेशन मॅनेज करून तुम्ही जर पोलीस स्टेशनला सांगत असेल तरी चालणार नाही ना. असे त्यासाठी पाठीमागं आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढं आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे. जर का यावरती आम्हाला न्याय नाही मिळाला, शासनाकडून किंवा कुणाकडून न्याय नाही मिळाला तर आम्ही धरणामध्ये सर्व मच्छीमार जलसमाधी घेऊ हा इशारा शासनाला करत आहे. बरं ठीक आहे. मी सत्यवान कमाने, जनता क्रांती दल संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. आज या ठिकाणी वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्था मर्यादित येरळवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या संस्थेचे सर्व पीडित सभासद, मच्छीमार करणारे जे सभासद आहेत त्या सभासदांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये काही संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत. प्रश्न असा आहे की ही वेदावती धरणग्रस्तांची जी सहकारी संस्था आहे ही संस्था येरळवाडी धरणावरती मच्छीमार करत असते. त्यामध्ये आजूबाजूचा परिसर मग येरळवाडी असेल, बनपुरे असेल, नडवळ असेल आणि इतर जवळच्या परिसरातून जी मंडळी आहेत ते ह्या संस्थेचे सभासद आहेत. परंतु जर परिस्थिती बघितली ही संस्था पूर्णपणे बोगस काम करते. सहकाराची जरी संस्था असली तरीसुद्धा इथले सभासद जे आहेत ते सभासद पूर्णपणे फक्त नावाला सभासद आहेत, फक्त ऑडिटपुरते सभासद आहेत. मच्छीमार करणारी लोक ही परप्रांतीय लोक तिथं आणली जातात आणि मच्छीमार केली जाते. मूळचा सभासद हा पोटापाण्यापासून वंचित आहे, कामापासून वंचित आहे, त्याच्या हाताला कुठल्याही पद्धतीचं काम नाही. अशी परिस्थिती असताना ही वेदावती धरणग्रस्तांची जी संस्था आहे ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम करताना आता आपल्याला सध्या प्रथमदर्शनी दिसते. परंतु या संस्थेनं ठेक्याची जरी पद्धत बघितली तर ठेकासुद्धा घेत असताना ही संस्था चुकीच्या पद्धतीनं ठेका घेते. त्याला पूर्णपणे जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन विभाग आहे मत्स्य विभाग तो पूर्णपणे त्यांना पाठीशी घालत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती अशी आहे की जो मूळचा आणि जो मुख्य सभासद आहे, जो मच्छीमार करणार आहे, की त्याची जी उपासमार आहे ती थांबवावी आणि या संस्थेची मुळात पहिल्यांदा चौकशी लावून
ही संस्था बरखास्त करावी आणि जो मूळचा मच्छीमार आहे बनपुरी त्यांच्या जमिनी गेल्यात विस्थापित झालेली लोक आहेत त्यांना काम मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचीच संस्था म्हणजे बोगस संस्था नसावी जो त्याचा संचालक असावा सभासद असावा चेअरमन असावा तो मच्छीमारच असावा अशा स्वरूपाचं संस्था एखादी निर्माण करावी प्रशासनानं पुढाकार घेऊन ती करावी आणि इथल्या सर्व लोकांना न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. गाव सांगा. गाव माझं नडवळ. माझ्यावरती चोरीचा आळ टाकलेला आहे वेदावरती धरणग्रस्त यांनी त्यांनी गुंतवणूक ठेवला आहे त्याच्यापासून मला धोका आहे. मी त्याच्यावर NC दिली म्हणून त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ टाकला. त्या गुंतापासून आमचं संरक्षण व्हावं ही आमची विनंती आहे. मासे मारण्याकरता आम्हाला व्यवस्थित परवानगी मिळावी.